नवरा, आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग कोसळली. मी तेव्हा सिगरेट प्यायला बाहेर गेलो होतो म्हणून वाचलो. बायको, देवाची कृपा म्हणायची. थोड्या वेळानं टी व्हीवर बातमी आली. मृतांच्या नातेवाईकांना सरकार 1 कोटी रुपये देणार. बायको, तुमची ही सिगरेट प्यायची सवय कधी जाणार काय माहीत. एक विवाहित स्त्री स्वतःच्याच जिभेवर हळद कुंकू आणि अक्षता वाहत होती. नवरा म्हणाला, अगं हे काय करतेस? त्यावर बायको म्हणाली, अहो दसरा आहे ना आज, म्हणून शस्त्राची पूजा करते. बायको नवऱ्याला म्हणते, माझी मैत्रीण येणार आहे, 2 दिवस तुम्ही बाहेर झोपा. नवरा, बरं पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण 2 दिवस बाहेर झोपशील. चिंटू, आई परी आकाशात उडते का ग? आई, हो. चिंटू, मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात? आई, अरे वेड्या, ती कशी उडेल, ती परी आहे का? चिंटू, पण बाबा तर तिला परी म्हणतात. आई, हो का? मग उद्या उडेल बघ ती. 3 उंदीर गप्पा मारत असतात. पहिला उंदीर म्हणतो, मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. दुसरा उंदीर, मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो. यावर तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो. त्याला पहिला उंदीर म्हणतो, काय रे, काय झालं, कुठे चालला? तिसरा उंदीर म्हणतो, आलोच मांजरीचा किस घेऊन. लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे? लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला आपण खाऊ म्हणणारी मुले, मोठी झाल्यावर त्यालाच चकना म्हणतात. मुलगी, हाय, आय एम अनुष्का, इस्ट इयर आर्ट्स अँड यू? युवक, मी माझ्या मुलाची फी भरायला आलोय. तात्पर्य, नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते, बाप पण उरलेला साबण वापरतो. नो 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 नो. बायको, जेव्हा तुम्ही देशी पिता तेव्हा मला परी म्हणता, बियर पिता तेव्हा मला डार्लिंग म्हणता, मग आज असं काय झालं की तुम्ही मला डायन म्हणालात? नवरा, आज मी स्प्राईट प्यायलो आहे, सीधी बात, नो बकवास. मुलगी, माझे हृदय म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्यातले सिम कार्ड म्हणजेच जीव आहेस. मुलगा, राणी एक विचारू का? मुलगी, हो विचार ना. मुलगा, तुझा मोबाईल डबल सिमचा तर नाही ना? पत्नी, काय हो, डोक्याला काय लागलं तुमच्या? पती, मित्राने दगड फेकून मारला. पत्नी, मग तुम्ही पण मारायचं ना त्याला? पती, मारला असतं, पण माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता. बबन म्हणतो, 2 पंखे द्या, एक लेडीज आणि दुसरा जेंट्स. दुकानदार म्हणतो, अहो पंख्यामध्ये लेडीज जेंट्स असं काही नसतं. त्यावर बबन म्हणतो, असतं, लेडीज उषाचा असतो आणि जेंट्स बजाजचा. शिक्षक, अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेक जण असतात पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता म्हणतो, सर, अशी जागा म्हणजे परीक्षा केंद्र, जिथे आम्ही सर्व बसतोय तर एकत्र, पण तरी देखील एकटेपणा वाटतो. मुलगी, ऐक ना, गुगल स्त्री आहे का पुरुष? मुलगा म्हणतो, स्त्री. मुलगी, कशावरून? मुलगा, कारण आपलं वाक्य पूर्ण होण्याआधी सजेशन द्यायला सुरुवात करते.